श्री गणेश पुराण, दुर्वा महात्म्या, चंडालिका, वृषभ आणि गर्धबाचा उद्धार, अध्याय 63 ते 70। श्री गणेशाय नमः। ब्रह्माजींनी कृतवीर्याच्या वडिलांना चंद्राची कथा सांगितली। तेव्हा कृतवीर्यांच्या वडिलांनी ब्रह्मदेवाला जिज्ञासेने विचारले, हे विधाता, श्री गणपतींना दुर्वा अतिशय प्रिय आहेत, त्यामागे काही इतिहास आहे काय? तेव्हा ब्रह्मदेव कृतवीर्याच्या वडिलांना म्हणाले, हे राजा, फार पूर्वी दक्षिणेकडील जाम नगरात सुलभ नामक राजा राज्य करत होते। तो राजा न्याय, नीती व धर्माने वागणारा होता। त्या राजाच्या पत्नीचे नाव होते समुद्रा। समुद्रा राणी अतिशय सुशील आणि पतिव्रता होती। एके दिवशी मधुसूदन नामक गरीब ब्राह्मण राजाकडे भिक्षा मागण्यासाठी गेला होता। त्या गरीब ब्राह्मणाच्या अंगावरची फाटकी वस्त्र पाहून सुलभ राजाला खूप हसू आले। त्यामुळे त्या गरीब ब्राह्मणाला खूप राग आला। त्या गरीब ब्राह्मणाने सुलभ राजाला शाप दिला। तो म्हणाला, हे राजा, मी दीन गरीब ब्राह्मण तुमच्याकडे याचना करत असताना माझ्याबद्दल तुमच्या मनात दया करुणा आली नाही? मला बघून तुम्ही हसलात। या तुमच्या मूर्खपणाबद्दल तुम्ही बैल होऊन शेतामध्ये नांगर ओढाल। ही घटना घडली तेव्हा समुद्रा राणी तिथेच होती। क्षुल्लक अपराधाबद्दल या ब्राह्मणाने आपल्या पतीला फार मोठी शिक्षा केली, याचा तिला खूप राग आला। तेव्हा समुद्रा राणीने त्या ब्राह्मणाला प्रतिशाप दिला आणि ती राणी त्या ब्राह्मणाला म्हणाली की राजाला शाप देताना संपूर्ण राज्य व्यवस्थेवर त्याचे किती दूरगामी परिणाम होतील याचा जराही विचार न करता तुम्ही मूढपणे शाप दिलात। या प्रमादाबद्दल तुम्हीही गाढव व्हाल। ती शापवाणी ऐकून त्या विप्राला कमालीचा संताप आला। तो त्या समुद्रा राणीला म्हणाला की हे राज्ञी, तुम्ही मला भिक्षा घातलीत नाहीत, उलट पतीची बाजू घेऊन मला शाप दिलात, म्हणून तुम्ही ही दरिद्री चंडालिका व्हाल। त्यानंतर सुलभ राजा ऋषभ झाले, मधुसूदन ब्राह्मण गर्धब झाले, समुद्रा राणी चांडाळ कन्या म्हणून जन्माला आली। ती चांडाळ कन्या अभक्ष्य भक्षण करत असे। एके दिवशी त्यांच्या गावात खूपच पाऊस पडला, सर्वत्र पाणीच पाणी झाले। त्यामुळे त्या चांडाळ कन्येची झोपडी कोलमडली। सोसाट्याच्या वाऱ्याने छप्परही उडून गेले। आश्रय शोधण्यासाठी ती चांडाळ कन्या वणवण भटकू लागली आणि फिरत फिरत गावाबाहेरील गणपती मंदिरापाशी आली। तो भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा दिवस होता। गणपतींच्या पूजेसाठी भाविकांनी गर्दी केली होती। पावसाळी वातावरणामुळे हवेत गारवा होता। भिजलेल्या चंडालिकेला थंडी सहन होईना। तिने सुकलेल्या काट्याकुट्या जमवल्या, कुठून तरी गवत आणले आणि शेकोटी पेटवून अंग शेकू लागली। काही वेळाने अग्नी थंड होऊ लागलेला पाहून शेकोटीत थोडे गवत घालून त्यात फुंकर घालू लागली। त्या फुंकरीने उडालेला एक दुर्वांकूर गाभाऱ्यातील गणेश मूर्तीवर जाऊन पडला। इतक्यात शापित बैल आणि गाढव तिथे आले। ते चांडालिकेनं जमवलेली हरळ खाऊ लागले। ती खाताना एकमेकांच्या तोंडातील चारा ओढू लागले। त्या खेचाखेचीत त्यांच्या मुखातून काही दुर्वा ओढून श्री गणपतीच्या मूर्तीवर जाऊन पडल्या। अशा प्रकारे त्या तिघांकडून भाद्रपद शुद्ध चतुर्थीस दुर्वांकुरांनी नकळत गणेश पूजन घडले। या त्यांच्या अल्पसेवेनं श्री महागणपतींना संतोष वाटला। रात्रसमयी कीर्तन संपल्यावर भक्तजन आपापल्या घरी गेले, तर काही दुरस्थ मंडळी सभामंडपातच निद्राधीन झाली। तेव्हा काही खायला मिळेल या आशेने चांडाळ कन्येने गाभाऱ्यात प्रवेश केला व देवापुढे ठेवलेला नैवेद्य खाऊ लागली। वृषभ आणि गर्दबही तिथे आले। तेही हार व पाने खाऊ लागले। त्यानंतर त्या दोघांनी चांडाळ कन्ये खात असलेल्या नैवेद्यामध्ये तोंड घातले। तेव्हा चांडाळ कन्येला खूपच राग आला आणि ती चांडाळ कन्या त्या दोघांना काठीने मारू लागली। त्यामुळे तो बैल आणि तो गाढव जोरजोराने ओरडू लागले आणि त्या आवाजाने झोपलेले लोक जागे झाले। गाभाऱ्यात चांडाळ कन्या आणि त्या दोघांना म्हणजेच बैल आणि गाढवाला पाहून गावातले लोक काठ्या घेऊन धावले। त्यांचा मार चुकवण्यासाठी त्या तिघांनी बाहेर पळ काढला। या धावपळीत त्या तिघांनी मंदिराला उजव्या बाजूने एक प्रदक्षिणा घातली। विटाळ झाला म्हणून संतापलेल्या लोकांनी त्या तिघांना बेदम चोपले। त्यानंतर गावातल्या लोकांनी स्नान करून गणपतीची पहिली पूजा विसर्जित करून पुन्हा एकदा पूजा केली। गावातील लोकांचा मार खाल्ल्यामुळे चांडाळ कन्या, वृषभ आणि गर्धभ वेदनांनी तडफडत होते। त्यांची ती अवस्था पाहून श्री महागणपतींना करुणा आली। या तिघांनी आपल्याला दुर्वा वाहिल्या, आपला प्रसाद भक्षण केला व प्रदक्षिणाही घातली आणि आज यांच्यामुळेच आपल्याला दोनदा पूजा मिळाली,
या जडजीवांचा आपण उद्धार केला पाहिजे. त्यामुळे त्या तिघांना दिव्य देह प्राप्त झाले. तेवढ्यात एक देदीप्यमान विमान आले. त्यात गजाननाचे तेजस्वी गण होते. त्यांनी त्या तिघांना गणलोकी नेण्यासाठी सन्मानाने विमानात बसवले. ही घटना काही साधूजनांनी प्रत्यक्ष पाहिली. तेव्हा त्या साधूंनी त्या गणदूतांना विचारले, हे श्रेष्ठ गणांनो, तुम्ही कोणत्या पुण्याने यांना दिव्यलोकी नेत आहात? ते म्हणाले, या तिघांनी दुर्वा अर्पण केल्यामुळे आमचे स्वामी गणपती यांनी निज कृपेने यांचा उद्धार केला आहे. दुर्वांचे महात्म्य फार थोर आहे. त्याबद्दल आम्ही तुम्हाला एक कथा सांगतो, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण होईल. ही कथा पूर्वी ब्रह्मर्षी नारदांनी देवेंद्रांना सांगितली होती. ती अशी आहे. स्थावर नावाचे एक नगर होते. तिथे कौंडिण्य नावाचे एक ऋषी राहत असत. त्यांच्या पत्नीचे नाव होते आश्रया. त्यांच्या आश्रमानिकट एक सरोवर होते आणि त्या सरोवरापाशी एक सुंदर असे गणेश मंदिर होते. कौंडिण्य ऋषी नित्यनेमाने दुर्वा वाहून गणेश मूर्तींची भक्तिभावाने पूजा करत असत. एके दिवशी ऋषीपत्नी आश्रयाने कौंडिण्य ऋषींना विचारले, स्वामी, तुम्ही श्री गणपतींना रोज दुर्वा वाहता, यामागे काय कारण आहे? तेव्हा कौंडिण्य ऋषी आपल्या पत्नीला आश्रयाला म्हणाले, दुर्वांचे महात्म्य फार थोर आहे. मी तुला त्याविषयीची एक कथा सांगतो, ती ऐक. फार फार पूर्वी यमलोकात कसला तरी उत्सव होता. यमधर्माच्या निमंत्रणावरून देव, गंधर्व, श्रेष्ठ ऋषी आदी सर्व मंडळी त्यांच्या उत्सवाला जमली होती. तिथे मनोरंजनासाठी तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य आयोजित करण्यात आले होते. नृत्य करताना तिच्या कमनीय देहाची होणारी हालचाल व तिचे मादक सौंदर्य पाहून यमराज कामप्रेरित झाले. त्यानंतर यमराजांनी तिलोत्तमा अप्सरेशी एकांतात अंगसंग केला. त्यांच्यापासून त्यांना एक दुष्ट राक्षस जन्माला आला. त्या राक्षसाच्या दृष्टीने सर्वत्र आगी लागला. हजारो जीवांचा संहार झाला. त्याच्या प्रचंड गर्जनेने त्रिखंडाला हादरे बसी लागले. त्या भयंकर राक्षसाच्या रूपाने सृष्टीवर मोठे संकटच ओढावले होते. तेव्हा त्याचे कसे निवारण करायचे असा देवांना मोठा प्रश्न पडला. ते भगवान विष्णूला शरण गेले. तेव्हा श्रीहरींनी त्या सर्व देवांना श्री महागणपतींकडे पाठवले. त्यानंतर सर्व देवांनी गणेशलोकी जाऊन गणपतींची अपार स्तुती केली आणि श्री गणपतींना त्या दैत्याच्या भयंकर उत्पातांची कल्पना दिली आणि हे विघ्न निवारण करून जगाला वाचवावे अशी विनंती केली. तेव्हा महागणपतींनी त्या सर्व देवांना दिलासा दिला आणि म्हणाले, अग्निरूप असा तो राक्षस अनलासूर आहे. मी बालरूपाने लवकरच त्याचा वध करेन. त्यामुळे तुम्ही आता काळजी करू नका. ते असे बोलत असतानाच अनलासूर मोठमोठ्या गर्जना करत तिथे आला. त्याला पाहून भयभीत झालेले देव दशदिशांना पळून गेले. तेव्हा संतापलेल्या श्री गणपतींनी बालरूप धारण करून त्या अनलासुराला गिळून टाकले. त्यामुळे त्यांच्या पोटात भयंकर आगाग होऊ लागली. त्यांच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला. तो पराक्रम पाहून सर्व देवांनी श्री गणपतींचा जय जयकार केला आणि ते त्वरेने त्यांच्यापाशी धावले. दैत्य अनलासुराला पोटात दडपल्यामुळे श्री गणपतीला फारच त्रास होत आहे हे पाहून त्या देवतांनी श्री गणपतीवर अनेक प्रकारचे शीतल उपचार केले. देवेंद्रांनी गणपतींच्या मस्तकावर चंद्र ठेवला. श्री विष्णूंनी शीतल कमळ दिले. वरुणांनी त्यांच्यावर थंड पाण्याने अभिषेक केला. शिवजींनी सहस्त्र फणांचा नाग त्यांच्या स्थूल उदरावर बांधला. ब्रह्माजींनी आपल्या सिद्धिबुद्धी नामक 2 मानसकन्या त्यांना अर्पण केल्या. त्या दोघी कन्या गणपतींना चौऱ्यांनी वारा घालू लागल्या, पण उपयोग झाला नाही. या उपचारांमुळे गणपती भालचंद्र, पद्मपाणी, सिद्धिविनायक, बुद्धिदाता या नावांनी प्रसिद्ध झाले. त्यानंतर 88,000 ऋषींनी प्रत्येकी 21 दुर्वांची एक एक जोडी त्यांच्या मस्तकावर वाहिली. त्या दुर्वांनी त्यांच्या अंगातील दाह शोषून घेतला. त्यामुळे श्री गणपतींना एकदम बरे वाटू लागले. ते शांत व स्वस्थचित्त झाले. मग प्रसन्न होऊन ऋषीमुनींना म्हणाले, यापुढे मला दुर्वा अतिशय प्रिय असतील. जे कोणी मला दुर्वा अर्पण करतील त्यांना सहस्त्र यागांचे, महादानांचे व तीर्थयात्रांचे पुण्यफळ मिळेल. त्यानंतर देवांनी गणपतींची स्तुती केली. त्या सर्वांनी कालानल प्रशमन या नावाने श्री गणपतींचा गौरव केला. त्या सर्वांना आशीर्वाद देऊन बालरूपी गजानन अंतर्धान पावले. देवांनी त्या ठिकाणी
एक मनोहर देवालय बांधून त्यात गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. ते गणेश विघ्नहर गणपती म्हणून प्रसिद्ध झाले. दुर्वांचे महात्म्य विशद करताना कौंडिण्य ऋषींनी आपल्या पत्नीला आश्रयाला आणखी एक कथा सांगितली. ते म्हणाले, एके दिवशी ब्रह्मर्षी नारद गणपतींपाशी गेले होते. तेव्हा श्री गणपतीने नारद मुनींचे क्षेमकुशल विचारले व म्हणाले, मुनिवर्य, इथे कसे येणे केले? तेव्हा नारद मुनी म्हणाले, देवा, मिथिलेचे राजा जनक मोठे उदार आहेत असे मी ऐकले होते. त्यामागचे रहस्य जाणून घेण्यासाठी मी स्वतः त्यांच्याकडे गेलो होतो. मी त्यांच्या औदार्याचा गौरव केला व म्हणालो, राजा, तुमच्यावर श्री गणपतींची कृपा आहे. ते तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतात, तुमची कोठारे व कोशागारे भरून ठेवतात, म्हणूनच तुम्ही उदार हस्ते दानधर्म करू शकता असे मला वाटते. यावर ते म्हणाले, विधिनंदन, मी ब्रह्मज्ञ आहे, मीच त्रैलोक्याचा स्वामी आहे, कर्ता कारण कर्म हे सर्व मीच आहे, म्हणून माझी कोठारे व खजिने नेहमी भरलेले असतात. देवा, ते असे काही बोलतील याची मला अपेक्षाच नव्हती. म्हणून मी म्हणालो, जनक, हे तुम्ही काय बोलत आहात? या जगात एका ईश्वरा वाचून कोणीही मोठा नाही. म्हणून हे तुमचे दर्पोक्तियुक्त बोलणे मला अजिबात आवडलेले नाही. हा तुमचा गर्व किती खोटा आहे हे लवकरच तुमच्या लक्षात येईल. देवा, त्यानंतर मी सरळ तुमच्याकडेच आलो. आता त्यांचा गर्व परिहार कसा करायचा ते तुम्हीच ठरवा. त्यानंतर ब्रह्मर्षी नारद वैकुंठास निघून गेले. काही दिवसांनी श्री गणपती एका गरीब ब्राह्मणांच्या रूपाने जनक राजाकडे गेले व म्हणाले, राजा, मी भुकेलेला आहे. मला खाऊ घातलेत तर तुम्हाला शतयज्ञाचे पुण्य मिळेल. तेव्हा ह्यांच्या रूपाने कोणीतरी देवच आपली परीक्षा पाहण्यासाठी आलेले आहेत हे राजा जनकांच्या लक्षात आले. पण ते काहीही बोलले नाहीत. त्या जनक राजाने त्या अतिथीला भोजनगृहात नेले व तेथील आचार्यांना त्या अतिथीला पोटभर जेवू घालण्यास सांगितले. त्यासमयी भोजनगृहात हजारो माणसे जेवतील एवढे अन्न तयार होते. विप्ररूप गजानन भोजनास बसले. त्यानंतर आचारी वाढत गेले व ते खातच गेले. बघता बघता त्यांनी सर्व स्वयंपाक फस्त केला. ती त्यांची अचाट लीला पाहून आचारी व कर्मचारी घाबरले. हा सर्व प्रकार त्यांनी राजा जनकाच्या कानावर घातला आणि विप्ररूपाने कोणीतरी राक्षसच आला असावा अशी शंकाही व्यक्त केली. तेव्हा भुकेलेला ब्राह्मणाला भोजन नाकारल्यास सत्वहानी होईल व दुष्कीर्ती पदरात पडेल असा विचार करून जनक राजाने त्या आचार्यांना त्या भुकेलेल्या ब्राह्मणाला वाढतच राहा असे सांगितले. त्यानंतर राजाच्या कर्मचाऱ्यांनी कोठारातील सर्व अन्न त्यांना शिजवून घातले, पण त्यांची तृप्ती झाली नाही. शेवटी सर्व नगरातील अन्नही शिजवून घातले, तरीही ते खायला मागतच राहिले. तेव्हा मात्र जनक राजाने त्यांच्यापाशी जाऊन दिलगिरी व्यक्त केली आणि लज्जेने मान खाली घालून उभे राहिले. तेव्हा विप्ररूप गणपतीने त्यांच्या ऐश्वर्याचा व दातृत्वाचा धिक्कार केला आणि तिथून निघून गेले. मग ते त्रिशीर आणि विरोचना या दाम्पत्याच्या घरी गेले. ती उभयता गणपतींची परमभक्त होती. त्यानंतर ब्राह्मणरूपी गणपती त्या दाम्पत्यास म्हणाले, जनकांची दातृत्व कीर्ती फक्त कानांनीच ऐकावी. ते माझ्यासारख्या भोकेलेल्या ब्राह्मणाला पोटभर जेवूही घालू शकले नाहीत. त्यांची ही तऱ्हा तर नगरजनांची काय असेल? कोणी भक्तीने कणभर जरी दिले तरी मी संतुष्ट होतो, पण उद्दामपणाने कोणी मणभर जरी दिले तरी मला त्याचे कौतुक नाही. या समयी मी भुकेलेला आहे, म्हणून घरात काही असल्यास खायला द्या. तेव्हा त्रिशिरांनी हात जोडून नमस्कार केला आणि विनम्रतेने म्हणाले, हे ब्राह्मण देवता, माझ्या घरात जेवढे अन्न होते ते मी राजांच्या अतिथींसाठी आधीच देऊन टाकले आहे. त्यामुळे तुम्हाला खाऊ घालण्यासाठी माझ्याकडे आता काहीही नाही. मला क्षमा करा. पण सकाळी गणेश पूजनासाठी मी काही दुर्वा आणल्या होत्या. त्यापैकी एक दुर्वांकूर शिल्लक आहे, तो मी तुम्हाला देतो. कृपा करून त्याचा स्वीकार करा. त्रिशिरांच्या मधुर बोलण्याने विप्ररूप गणपतींना संतोष वाटला. ती दुर्वा त्यांनी आवडीने खाल्ली व तृप्तीचा ढेकर दिला. मग त्यांनी निजस्वरूपात प्रगट होऊन त्या दोघांना दर्शन दिले व म्हणाले, तुमच्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे, तरी इष्टवरदान मागून घ्या. तेव्हा त्रिशीर आणि विरोचना म्हणाल्या, देवा, तुमच्या दर्शनाने आम्ही धन्य झालो आहोत. तुम्ही आमच्यावर प्रसन्न आहेत यातच सर्व आले.
आणखी आम्हाला कसलीही अपेक्षा नाही, तथापि जन्मोजन्मी तुमचीच भक्ती करता यावी एवढीच विनंती आहे. हे त्यांचे निस्वार्थ बोलणे ऐकून श्री गणपतींना फारच समाधान वाटले. तथास्तु असा आशीर्वाद देऊन ते अंतर्धान पावले. ही कथा सांगून कौंडिण्य ऋषी आपल्या पत्नीला म्हणाले, आश्रया, ह्या सर्व दुसऱ्यांच्या अनुभूतीच्या कथा आहेत. त्यांच्यावर श्रद्धा ठेवून तसे आचरण केल्याने इतरांचेही कल्याण होते, पण स्वतःचा अनुभव केव्हाही श्रेष्ठच. म्हणून तुम्ही एक दुर्वा घेऊन देवराज इंद्राकडे जा व तिच्या भाराइतके सोने मागून आणा. त्यांच्या आज्ञेने कौंडिन्य ऋषीपत्नी आश्रया स्वर्गलोकी अमरावतीस गेल्या. त्यांनी देवेंद्रांना स्वतःचा परिचय दिला व आगमनाचा हेतू सांगितला. त्यानंतर देवेंद्रांनी एका दूतासह ऋषीपत्नी आश्रयाला कुबेरांकडे पाठवले. अमरपतींच्या आज्ञेनुसार कुबेरांनी आश्रयांनी आणलेल्या दुर्वेची तुला केली. ती दुर्वा एका पारड्यात ठेवून दुसऱ्या पारड्यात किंचित सोने टाकले, पण ते खाली जाईना. त्यांनी सोने वाढवत नेले. असे करता करता स्वर्गलोकीचा सर्व कोशच रिकामा झाला. शेवटी कुबेरांना मोठा प्रश्न पडला. काय करावे हेच त्यांना सुचेना. त्यांनी अमरावतीस जाऊन सर्व वृत्तांत सांगितले. तेव्हा देवेंद्रांसहित तिथे उपस्थित असलेल्या हरिहरांनाही मोठे आश्चर्य वाटले. ते सर्वजण कुबेरांसमवेत तुलास्थानी आले. इंद्र ऐरावतासह पारड्यात चढले. विष्णू आणि शिवजीही चढले, पण पारडे जागचे हालेना. तेव्हा हतबल झालेल्या देवांनी कौंडिन्य ऋषींची भेट घेतली. त्यांना विनम्र अभिवादन केले व म्हणाले, हे ऋषीवर्य, तुम्ही फार थोर आहात. आपल्या पत्नीला दुर्वेचे महात्म्य पटवून देण्यासाठी तुम्ही हा जो प्रयास केलेला आहे, त्यावरून श्री गणपतींना प्रेमभावाने अर्पण केलेल्या एका दुर्वांकुराची कशाशीही बरोबरी होऊ शकत नाही, हे आम्हाला प्रत्यक्ष कळून आले आहे. त्याबद्दल आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. मग सर्व देवांनी कौंडिन्यांच्या आश्रमातील गणेश मूर्तीची दुर्वा अर्पण करून प्रेमपूर्वक पूजा केली आणि ते आपापल्या स्थानी परतले. चंडालिका, वृषभ आणि गर्धभ यांना गणेशलोकी नेण्यासाठी आलेल्या गणपतींच्या दिव्य गणांनी दुर्वांचे महात्म्य सांगणाऱ्या या कथा त्या पुण्यवान साधुजनांना कथन केल्या. तेव्हा त्या सर्वांना खूप आनंद झाला. त्यांनी स्नाने केली. गणेश चतुर्थीच्या त्या पुण्यदिनी गणपतींची भक्तिभावाने पूजा केली. त्यांना दुर्वा वाहिल्या. त्यामुळे त्या साधूंच्या सेवेने प्रसन्न झालेल्या गणपतींनी त्यांचाही उद्धार केला. त्यांनाही दिव्य विमानात बसवून गणेशलोकी नेले. ब्रह्माजींनी कृतवीर्याच्या वडिलांना गणेश चतुर्थीचे व्रत कसे करावे, दुर्वांचे महात्म्य काय आहे, या संदर्भात वरीलप्रमाणे विवेचन केले. त्यामुळे त्यांना मोठे समाधान वाटले. विधात्यांचा निरोप घेऊन कृतवीर्याचे वडील स्वर्गलोकी परतले. त्यांनी मरणासन्न अवस्थेत तपश्चर्या करणाऱ्या कृतवीर्यांना स्वप्नदृष्टांत देऊन संकष्टी चतुर्थीचे व्रत करायला सांगितले. त्या स्वप्नाने कृतवीर्यांना जाग आली. त्यांनी अवतीभोवती पाहिले तेव्हा त्यांना त्यांच्या उशाशी संकष्टी चतुर्थी व्रताची एक हस्तलिखित पोथी सापडली. ती पोथी पाहून त्यांना मोठे नवल वाटले. त्यानंतर तपश्चर्येचे पारणे करून कृतवीर्य नगरात परतले. अत्री ऋषी हे त्यांचे पुरोहित होते. कृतवीर्यांनी अत्री ऋषींशी विचारविमर्श केला तेव्हा अत्री ऋषींनी त्यांना संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. त्यांना श्री गणपतींच्या एकाक्षर मंत्राचा उपदेश केला व म्हणाले, राजा, गणपतींना दुर्वा वाहताना त्यांच्या 21 नामांचा उच्चार करावा. ते नाममंत्र पुढीलप्रमाणे आहेत. ओम गणाधिपाय नमः. ओम उमापुत्राय नमः. ओम अभयप्रदाय नमः. ओम एकदंताय नमः. ओम ईभवक्त्राय नमः. ओम मूषकवाहनाय नमः. ओम विनायकाय नमः. ओम ईशपुत्राय नमः. ओम सर्वसिद्धिप्रदायकाय नमः. ओम लंबोदराय नमः. ओम वक्रतुंडाय नमः. ओम अघनाशनाय नमः. ओम विघ्नसंहर्ताय नमः. ओम विश्ववंध्याय नमः. ओम अमरेश्वराय नमः. ओम गजवक्त्राय नमः. ओम नागयज्ञोपवीतिने नमः. ओम भालचंद्राय नमः. ओम परशुधारिणे नमः. ओम विघ्नाधिपाय नमः. ओम सर्वविद्याप्रदायकाय नमः. हे राजा, याप्रमाणे रोज नाममंत्रोच्चार करून गणरायांना 21 दुर्वा अर्पण केल्याने ते लवकर प्रसन्न होऊन भक्तांचे मनोरथ पूर्ण करतात. श्री गणेश पुराण अध्याय 63 ते 70 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर,
कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.